ब्रह्मगिरी असा पर्वत आहे जिथे महादेवांनी रागात येऊन आपली जटा आपटली होती. तसेच इथे आपल्याला गोदावरी नदीचा उगम देखील पाहायला मिळतो व याच पर्वतावर गौतम ऋषींनी 12 वर्षे तपस्या केली होती. तर आज आपण आलो आहोत आज ब्रह्मगिरी पर्वत एक्सप्लोर करायला. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आपण आज आलो आहोत ब्रह्मगिरी पर्वताला. तर इथं आपण हा ट्रेक चालू करणार आहे. इथं आपण पाठीमागं गाडी पार्क केली आहे आणि आता आपण ट्रेक चालू करतोय. काठी घेतली 20 रुपयाची, कारण की वरती खूप माकडं आहेत असे म्हणले झाले. तर चला बघूया पुढे. ट्रेकची सुरुवात होते ती या वन विभागाच्या कमानीपासून. तर मित्रांनो, नुसतं इथं पायऱ्या आहेत, मातीचा पॅच वगैरे काय नाही, सगळ्या पायऱ्याची. काय बोलतो, ऍब्सोल्युटली पायऱ्या सगळ्या. थोडी पावले पुढे गेल्यावर भावाचे हाल काही असे होते. क्या हुआ गणपति, क्या हुआ गणपति बप्पा मांगी तुंगी जाने वाला था तू. It's our season's first trek, so that's why brother is feeling so quite he's not explored his physical fitness. Okay, this is strategy, bro. We have to first take the rest and that's only. ट्रेकच्या पूर्ण रूटवरती आपल्याला 800 ते 900 पायऱ्या चढताना लागतात. या पायऱ्या चढत असताना आपल्याला उजव्या बाजूला मोठा ब्रह्मगिरी पर्वत तर डाव्या बाजूला काही असा नजारा पडतो. रस्त्यातच आपल्याला जुन्या प्रकारची धर्मशाळेची खोली पाहायला भेटते. त्यावर केलेली ही शिल्पकला काही पाहण्यासारखीच होती. तर मित्रांनो, आपण आता ब्रह्मगिरी पर्वतावर चाललोय. आपल्याला वरती जातानाच आपल्याला इथं मागं एक खोली पाहायला भेटते, खूप जुन्या काळची, पूर्ण दगडाचं कन्स्ट्रक्शन आहे. पाहूया आपण आता आतमध्ये ती कशी आहे. पूर्ण दगडाने बांधलेली, आवाज पण पूर्ण इको होत आहे इथं आतमध्ये. त्या खोलीसमोरच आपल्याला हनुमानजीची एक मूर्ती देखीलही पाहायला भेटली. मग त्या मूर्तीचे दर्शन घेऊन निघालो पुढच्या वाटेत. रस्त्याने पुढे जात असतानाच आपल्याला दिसला हा उंच असा पायऱ्यांचा रस्ता. आपण हा रस्ता पाहतोच होतो तेवढ्यात पाठीमागून आरामात चाललेला हा ट्रेकर दिसला. पुढे जाऊन ज्याची भीती आपल्याला होती तेच दिसलं, ती म्हणजे माकडं आणि गर्दी. काय फुल ट्रॅफिक नुसतं. गर्दीतून पुढे चालतच होतो तेवढ्यात आपल्याला एक काका माकडांना पाणी पाजताना दिसले. दगडात कोरलेल्या या पायऱ्या चढून आपण पोचलो एका दरवाजापाशी. त्या दरवाजातून पुढे गेल्यावर आपण पोचणार होतो पर्वताच्या माथ्यावर. मित्रांनो, तुम्ही आता माझं क्लिपमध्ये पाहिलं असेल, त्याला माकडं पण खूप लागले, त्रास देत होते. एवढे नाही, काठी वगैरे असले तर घाबरलं नाही तर काय नाही करीत. आता आपण टॉपला आलोय असं म्हणू शकतो. वरती फक्त फिरायला, डिस्टन्स ट्रॅव्हल करायला, चढायला काय नाही, प्लेन सरफेस आहे. इथून पुढे तुम्हाला इथून दिसणार नजारा दाखवतो. तर मित्रांनो, आपण वरती चढल्यानंतर, टॉपवर आल्यानंतर लेफ्ट साईडला चाललो आहे. आता लेफ्ट साईडचा नजारा बघू, मग राईट साईडला जाऊ. लेफ्ट साईडला आले आपल्याला इथं पाठीमागे एक तलाव पाहायला भेटतो. आता पाऊस कमी झालेला आहे, 2-3च पाऊस झाले, तेवढ्यातच इथं पाणी साचलेलं आहे. आणि त्याच्यामागे पूर्ण नजारा पाहू शकता, पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं. आता इथं आपण थोडे टाइम लॅप्स व्हिडिओ वगैरे शूट करू. आपण इथं काही व्हिडिओ शूट करत होतो त्या साईडला. आपले काही मित्रमंडळी इथं बसले, चिल मारतात. इथं त्यांच्या आलेले बघा मिल्क मिस्ट. एका मिल्क मिस्ट पाय थोडे भांडणं. क्या आहे मिल्क. पाण्यामध्ये जाऊन तोंड धुवून आपण झालो फ्रेश. मग घेतले काही सिनेमॅटिक्स.
इथे तुम्हाला इथे हे माणसं दिसतील. इथे इथून असा ट्रेक जातोय तिकडे लेफ्ट साईडला. आपण आता ते इकडे चाललो मित्रांनो. आपल्या दुसऱ्या साईडला जायचंय पण नुसता फोटोशूट चालू आहे. फोटोशूट हे बघा मॉडेल नुसता फोटोशूट. त्यांना पण काय बोलणार आपण. नजाराच तिथं एवढा मस्त आहे ना. पाठीमागं तुम्ही पाहू शकता नजारा. एक नंबर नजारा मस्त. चला आपण जाऊ. ते येतील आपल्याला मागं हळूहळू भेटतील. मित्रांनो आता आपण चाललोय राईट साईडला. ते टॉपला मस्तपैकी इथं पाठीमागं तुम्हाला टॉप दिसेल याचा. तिथं वरती गोदावरी नदीचा उगम पण आहे. शिवजींच्या जटांचा मंदिर आहे. आपल्यासोबत आलेल्या मित्राच्या अंगात काही वेगळीच कला होती. मित्रांनो आपण आता आलोय. इथून पाठीमागं पाहू शकता वरती जायचं आपल्याला. मातीचा रस्ता आहे. फायनली पायऱ्या संपल्यात. आता वरती आपण मातीच्या रस्त्याने जाऊ. थोडा पाऊस पण यायला लागलेला आहे. काय वाटतं पाऊस येईल काय? हो येणार. का नाही येणार पाऊस? आपल्याला काय माहिती सिद्धेशचं हे बोलणं खरं होईल. आपण जसं मंदिराच्या बाहेर आलोय शिवजींच्या जटा आहेत आतमध्ये तसं आपल्याला पाऊस चालू झालाय. तर मित्रांनो रस्ता तुम्ही पाठीमागं पाहू शकता. पाठीमागून रस्ता आहे पण आम्हाला इकडून एक शॉर्टकट भेटलाय. ट्रेकिंग शूज पण आहेत आपल्यासोबत तर त्याचा पण काहीतरी इस्तेमाल झाला पाहिजे. त्याच्यामुळे आपण इकडून एक शॉर्टकट रस्ता घेतला आहे. इथं पाठीमागं पाहू शकता. इकडून आपण या रस्त्याने जाणार आहोत. अंधार खूप पडला आहे. ढगा आले. पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळं. रस्ता खूप मागं राहिला आहे आणि आम्ही आता हा शॉर्टकट घेतला. शॉर्टकट बघा हा आमचा शॉर्टकट आहे. डायरेक्ट गवतातून बघा एक जण आमचा पुढे चाललाय रस्ता दाखवीत. आपण शॉर्टकट घेतलाय तसंही पण आपल्याला महागात नाही वाढला पाहिजे. हे असे बोलून आपण पुढे बघतो तर काय खाली बसलेल्या या गायांचा रोजचा हा रस्ता होता. थ्रिल फक्त थ्रिल. तिथं ज्या गाया बसलेल्या होत्या त्यांचे पावलं वाटते ते इथं त्यांचा रस्ता असेल पण त्या रस्त्याने डायरेक्ट वरती चढून बघतो तर काय समोरचा मस्त नजाऱ्याचा आनंद घेत आपला एक मित्र बसला होता. मग बाकीचे मित्र आल्यानंतर आपण घेतले काही व्हिडिओज. आपण सोबत आणलेले लाडू खाल्ले. पाय चालत नाही. पाठीमागून त्याच्यात स्पेशली थोडंसं ऊन आलं. थोडे पावले पुढे चालत येताच आपल्याला दिसणारा नजारा काही उत्तराखंडापेक्षा कमी नव्हता. तिथूनच आपल्याला समोर दिसते दुर्ग बंडारा. नजारा एवढा मस्त आहे ना काय सांगू.
वरती चुम्मा. आपल्याला इथं काय आपले नवीन हे भेटलेत भाऊ. त्यांनी विचारलं आपल्या चॅनलचं नाव काय आहे. बघा आपला रायगडचा ब्लॉग टाकलेला आहे त्यांना. आपल्याला बघता सबस्क्राईबर होते. धन्यवाद भाऊ. पुढे आपण शिवजटा मंदिराकडे जात असताना वारा खूप असल्यामुळे आपला आवाज काही क्लिअर येत नव्हता. पाहू शकता इथून पूर्ण असा मातीचा पॅच खाली आणि इकडे समोर इथं मंदिर आहे. आलोय फायनली खाली आलोय. शिवजटा मंदिराकडे जात असताना आपल्याला एवढ्या वाऱ्यामध्ये एक ग्रुप मॅगी बनवत असताना दिसला. शिवजटा मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला तेथील इतिहास कळला. इपुरा पहाडचा नंबर पाड आहे. तुम्ही चढून आले ना, इपुरा पहाडचा नंबर पाड आहे. तिकडे समोर मंदिर चौकून झालं. गौतम ऋषीकडून गायची आत्ता झाली. गौतम ऋषीला कुंडात आंघोळ केली. पापून इष्टदेव झालं. मंदिर उठले गुप्तरूपात शंकरच्या डोक्यात बसले आणि शंकरांचा आंडव केले. रागाचे बाण तिला आले. तिच्यावरची जटा आहे. त्या जटा अशा आपल्याला शरीशा पाडल्या. मग ती जटेतून मंदिर बाहेर काढले. एक गुडगट एकूण ते एक खड्डा पडला. दुसरा गुडगट एकूण ते एक खड्डा पडला. दोन्ही गुडगट एकूण एक जटा आपटून मग ती मंदिर बाहेर काढली. तिथे आपण एक छोटी पूजा देखील केली. जसं मंदिराच्या बाहेर आलोय शिवजींच्या जटा आहेत आतमध्ये तसं आपल्याला पाऊस चालू झालाय. फुल पाऊस. पाऊस उघडेपर्यंत आपण तेथील एका पत्र्याच्या दुकानामध्ये थांबलो. पण आता शिवजींचं जटा पटलेलं ते मंदिर आहे आणि आपण तिथून आतमधून दर्शन वगैरे घेऊन जसं बाहेर पडलो तसा पाऊस चालू झाला. पाऊस आता थांबलाय. थांबल्यानंतरचं वातावरण तुम्ही पाहू शकता. हे बघा मस्त वेगळी क्लीन. कोकणकडा बघायचं का? मिनी कोकणकडा. काढला फोटो भाई. पब्लिक भाई जेनजी बनायला लागले जुने लोक. पण आता ही पोज पाहिजे ती पोज पाहिजे. आम्हाला विचारतं तुमच्याकडे काय पोज आहेत काय? फुल चेक पोस्ट चालू आहे. फुल चेक पोस्ट डायरेक्ट खिशे चेक करतात. ते खिशे आकडे काय आहेत जास्तच आहे. ॲक्टिव्ह आहेत फुल. गेले बॅग 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 बॅग. कोणती फॅन्टसी काय माहीत नाही लोकांची. अशी एका दगडी रस्त्याला भेटतात ते आपल्याला. मग आपण येऊन पोचलो गोदावरी उगमस्थानी, जिथे एक जुनं शिवमंदिर आहे. इथे असं म्हटलं जातं की इथे तुम्ही दर्शन केलं म्हणजेच तुम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन केल्यासारखं आहे. मंदिराच्या आतमध्ये जाताच आपल्याला डाव्या बाजूला गंगा गोदावरी मंदिर पाहायला मिळते. तिथेच आपल्याला गोदावरी नदीचा उगम देखील पाहायला मिळतो. त्याच समोर एक कुंडही पाहायला भेटतो. मग आपण येतो ब्रह्मगिरी मंदिराकडे. इथे पण आपल्याला एक प्रकारची पूजा करता येते. दुःख दारिद्र्य नेवचे आगतम सुख संपत्ती. आपण एक पूजा केली आतमध्ये. गोदावरीचं उगम आहे तिथे. आपण एकटं होतं म्हणून आपला स्वतःचा शूट नाही करता आला, पण आपण दुसऱ्याचं एक शूट केलं आहे ते तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलं असेल. तर आता आपण चाललोय वरती इथं ह्या शेलीवरती. परत आपण एक शॉर्टकट घेतलाय. आता ते शॉर्टकट किती अवघड पडतोय आपल्याला आणि किती हार्ड आहे ते कळेलच.
रस्ता इथून राहिलाय, इथून खालून रस्ता आहे असा सरळ, आणि आपण चाललोय डायरेक्ट वरती. आहे का रस्ता वरती? बनव आई, इधर रॅपलिंग नाही करणे का? इकडून चल, इकडून लेफ्टला. मजा येते अशा अवघड रस्त्याने जायला. दम लागलाय थोडा, नॉर्मल, जास्त ऊन नाही त्याच्यामुळे काय दम वगैरे लागत नाही, आहे का नाही? ऊन नाही, वातावरण फ्रेश आहे एकदम. चला, ते वाट बघताय ते बाकीचे आपली वरती. एक लास्टचा पीक राहिला, एवढा करणार खाली. सोबतचे वरती जाऊन बसले आणि आम्ही चाललोय आता खालून. भूक पण जास्त लागली, थोडाच नाश्ता आणला होता. वरती खूप काही असे दुकानं नाहीत, तर तुम्ही पण कधी येत असाल खालून नाश्ता पुरेपूर घेऊन या. फक्त माकडांपासून जपा, कारण की फुल खिसे विषय चेकिंग होती. तुम्ही मोकळे जरी उभे असाल ना, पॅन्टीचा खिस्सा उघडून नाहीत त्याच्यात हात घालून चेकिंग होती. पण जे तळ पहिल्यांदा आल्या खाली गेलतो ते तळ इथं राहिले, इथं ते तळ आहे. आणि तिथून आपण त्या साईडला गेलो, इथं ह्या पीकवर, त्या पीकवरून आपण असं खाली उतरलो. इथं शिवजाटा मंदिर आहे. त्याच्यानंतर आपण कडानी हा मिनी कोकणकाडा, या मिनी कोकणकाड्याने आलो. इथं गोदावरी नदीचं उगम आहे, ब्रह्मगिरी मुख्य दर्शन मंदिर ते गेलंय. आणि आपण आता हा लास्टचा टॉप आहे, त्या टॉपवर चाललोय. तर इथून टॉपचा थोडा व्ह्यू घेऊ, व्हिडिओज काढू आणि खाली उतरायला चालू करू. पण इथं वरती पीक वरती आल्यावर आपल्याला इथून हरिहर किल्ला दिसतो, तर तो दाखवतो तुम्हाला. इथं हा जो मधला आहे तो हरिहर किल्ला आहे. जाणार आहे आपण तिथं पण त्या हरिहर किल्ल्याला. येईल आपलं एक व्लॉग हरिहर किल्ल्याचा पण. तर आपली पब्लिक 1-2 जण वरती जाऊन आलेत. हरिहर किल्ल्याचा पण लवकरच प्लॅन करू आपण, काय होईल बघू. मस्त, स्पेशली हा मागचा व्ह्यू आहे ना, मला 1 नंबर आवडलाय. फुल स्ट्रेट रस्ता, हाय पीक, त्याच्या पुढे पण काहीतरी कोठार वगैरे आहेत बोलतात, त्याचा सेपरेट ट्रेक आहे. आणि तो तर आज शक्य नाही. तसं आज आम्ही 2 ट्रेक करायचा प्लॅन केला, पण आम्हाला माहित नव्हतं इथला हाच ट्रेक एवढा मोठा असेल. काय जुने आजी आजोबा पण आलेले, आणि आपल्यासारखे नाहीतर नाही गरीब असतात. म्हणतात अरे बारिश आहे, ये वोय, लय कारण नसते. इथं थोडं थांबू आपण, त्याच्या वर नाही जात. एकटा चालू आहे, थोडं पाय बी घासायला लागला मला. कोणी यायचं नाही सोबत घ्यायला, नजारा बघा फक्त. एक नंबर. थोडे सिनेमॅटिक्स वगैरे बघू आपण लांबून शॉट घेऊन, प्रत्येक साईडचा ॲड करतो मी याच्या.
ब्लॉगचा आपण एंड आता इथेच करूया. तर जाताना खाली फक्त उतरायचं आहे, तर ते वगैरे शूट वगैरे करीत नाही मी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. शेजारीच नोटिफिकेशनची एक बेल असते, त्याला ऑल करून ठेवा, म्हणजे आपले नवीन ब्लॉग जे येतील ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये कळून जातील. त्याच्यानंतर पुढचा ब्लॉग एखाद्या वेळेस आपण लवकरच करणार आहोत, ते येईल. तर चला भेटूया. जय शंभूराजे, जय शिवराय.